विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळामध्ये म्हणजे 5 वाजेनंतर थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे। विधान परिषदेसाठी सर्व 274 आमदारांनी मतदान केलेलं आहे आणि यंदा विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर आपण पाहतोय सर्व 274 आमदारांचं मतदान पूर्ण झालेलं आहे आणि आता मतमोजणीची प्रतीक्षा आहे। विधान परिषदेसाठी मतमोजणी सुरू झाल्याचं देखील कळतं। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। तर विधान परिषदेसाठी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। तर कोण बाहेर जाणार आणि कोण विधान परिषदेमध्ये बसणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आणि योगेश खरे हे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। आपण सुरुवातीला जाऊयात कृष्णात यांच्याकडे। कृष्णात, विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान झालेलं आहे आणि आता त्या ठिकाणी नेमकी काय कुजबूज सुरू आहे, काय सांगाल? मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती, त्यानुसार आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा जे प्रथम प्रेफरन्स जो आहे, प्राधान्य क्रमांकाची मतं जी आहेत ती एका बाजूला केली जातील आणि ज्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 23 मतांचा जो कोटा पूर्ण करणारे जे उमेदवार आहेत ते पहिल्या फेरीमध्ये एका बाजूला केले जातील आणि त्यांना विजय घोषित केलं जाईल। त्यानंतर ज्यांनी जे 23 मतांचा कोटा जे पूर्ण झालेलं नाही ते त्यांची मतं ही बाजूला ठेवली जातील आणि त्यानंतर ते सर्वाधिक जास्त मतं ज्यांनी मिळवलेले आहेत त्याचा प्रेफरन्स जो आहे तो पाहिला जाईल। त्यामुळे थोडीशी किचकट प्रक्रिया असली तरी जो 23 मतांचा कोटा पूर्ण केला जाईल त्यानुसार याला विजय केला जाईल। त्यामुळे नेमका कुठल्या महायुतीचा उमेदवार पराभूत होणार की महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत होणार हे पाहिलं जाईल। कारण कोण उमेदवार निवडून येण्यापेक्षा कोण उमेदवार पडला जाणार, कोणाची हार होणार हे प्रामुख्याने पाहिलं जातं। कारण 274 पैकी सर्व 274 आमदारांनी मतदान केलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं कुणाला क्रॉस वोटिंग झालेलं आहे, अपक्ष आणि छोट्या पक्षांनी कुणाला मतदान केलेलं आहे, काँग्रेसची काही मतं फुटल्याची चर्चा देखील आहे आणि अशा प्रकारे एकंदरीतच हे मतदान गुप्त असल्यामुळं कोणीही मतदान कुणाला केलं त्याबाबतची माहिती जी आहे ती इतरांना समजत नाही। राज्यसभा इलेक्शनमध्ये ती माहिती समजते कारण संबंधित मतप्रतिनिधीला ती मतपत्रिका दाखवावी लागते, परंतु विधान परिषदेच्या या निवडणुकीत मतदान करताना आमदारांना कुठलंही बंधन नसतं आणि गुप्त पद्धतीने हे मतदान होतं। त्यामुळं अनेकदा क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते। आपल्या मागच्या 2022च्या निवडणुकीमध्ये देखील जवळपास 12 वाजले होते संपूर्ण निकाल हाती यायला, कारण जर क्रॉस वोटिंग झालं आणि संपूर्ण सेकंड प्रेफरन्सची मतं मोजण्याची वेळ आली तर त्याला वेळ लागू शकतो। त्यामुळे आज नेमका किती वेळ लागतो ते पाहणं गरजेचं आहे। नक्कीच ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र कृष्णात, जागा आहेत 11 आणि उमेदवार आहेत 12, त्यामुळे कोण विधान परिषदेमध्ये बसणार आणि कोण बाहेर जाणार याबाबतचे अनेक अंदाज बांधले जात आहेत। तुमचा अंदाज काय सांगतो कृष्णात? सध्या तरी आपला अंदाज पाहिला गेला तर जास्तीत जास्त एक जयंत पाटील जे आहेत शेकापचे उमेदवार, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं पाठिंबा दिला होता। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे केवळ 12 आमदार होते, त्यामुळे त्यांना इतर पक्षांकडून जवळपास 11 मतांची जोडणी करावी लागणार आहे आणि त्या सर्वाधिक जास्त जे आव्हान जे आहे ते त्यांच्यासमोर आहे आणि त्यामुळं इतर मतं जे बघितलं तर कारण काँग्रेसनं आपल्या मतांचा उर्वरित कोटा जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या बाजूने दिलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतले हे 2 उमेदवार जे आहेत ते थोडेसे सेफ मानले जातात। फक्त धोक्यामध्ये असलेला उमेदवार जो आहे तो खास करून शेकापचे जयंत पाटील आहेत। महायुतीमध्ये पाहिलं गेलं तर महायुतीमध्ये भाजपनं 5 उमेदवार दिलेले आहेत आणि भाजपनं त्या दृष्टीनं तयारी केलेली आहे। तरी देखील 5व्या उमेदवाराला म्हणजे अपक्षांची मतं कुणाकडे वळवलेली आहेत त्यांना जास्त धोका असू शकतो आणि आणखी 4-5 मतांची गरज ही भाजपला होती। त्यामुळं भाजपचा 5वा उमेदवार नेमका कुठला आहे आणि तो महत्त्वाचा असणार आहे। सदाभाऊ खोत यांचं नाव घेतलं जात आहे आणि त्याचबरोबर इतर एक धोकादायक जे शरद पवार गटातून सांगितलं तो आरोप केला होता की अजित पवार गटाची मतं आमच्याकडे येतील, त्यामुळे अजित पवारांचं शिवाजीराव गर्जे हे एक उमेदवार धोक्यात असल्याचं सांगितलं जातं, पण तो सर्वात जास्त धोका जो आहे तो जयंत पाटील यांना असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। नक्कीच कृष्णात, आमच्यासोबत असंच थांबा कारण आपल्यासोबत योगेश खरे देखील जोडले गेलेले आहेत। योगेशजी यांच्याकडे जाऊयात आपण। योगेशजी, सर्व 274 आमदारांनी मतदान केलेलं आहे, एकंदर कशा प्रकारे हे मतदान पार पडलंय?
एकूणच गणपतराव गायकवाड यांच्या मतदानाच्या बाबतीत थोडा वाद निर्माण झाल्यानंतर सुद्धा त्यांचं मतदान नंतर त्याला परवानगी देण्यात आली आणि त्यांनी मतदान केलं. एकूण 274 मतदान हे पूर्णपणे पार पडलेलं आहे. आता फक्त मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. खरं म्हणजे जर आपण बघितलं तर जे गणित जुळवलं जात आहे ते महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दोघांकडून वेगवेगळी गणितं जुळवली जात आहेत. मात्र महायुती इंटॅक्ट आहे असं म्हटलं जात आहे. महायुतीचे सर्व नेते आमचे सर्व उमेदवार निवडून येणार या बाबतीमध्ये आश्वस्त आहेत. मात्र एकूणच या निवडणुकीमध्ये जे 2 गट आत असुरक्षित मानले जात आहेत त्यामध्ये म्हणजे दोन्ही पवार गट. याच्यामध्ये एकाची हार होऊ शकते, ती म्हणजे दोघं पवार गटांपैकीच एकाची हार होऊ शकते असा होरा यामध्ये आहे. ज्यामध्ये अजित पवार यांचं जे दोन्ही उमेदवार आहेत गर्जे आणि विटेकर यापैकी एखाद्या उमेदवाराचा दगाफटका होऊ शकतो किंवा शरद पवार यांच्या गटाचा जयंत पाटील यांनाही दगाफटका होऊ शकतो. मात्र एकूण जर बघितलं आपण तर सर्व जे काही विजय आहे तो सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांवर अवलंबून आहेत. काँग्रेसमधून कोण मतदान इतर पक्षाला करतं त्यावरच ही सगळी गणितं अवलंबून आहेत. त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये काउंटिंग खऱ्या अर्थानं सुरू झालं आहे. मात्र थोड्याच वेळामध्ये प्रथम पसंतीच्या मतांचा मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर हळूहळू हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. नक्कीच योगेशजी आणि कृष्णात तुम्ही दोघेही आमच्यासोबत असेच थांबा. आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. आपण ब्रेकिंग न्यूजकडे वळूयात. तर भाजपकडून प्रवीण दरेकर हे निवडणूक प्रतिनिधी या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी. भाजपकडून प्रवीण दरेकर हे निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. भाजपकडून प्रवीण दरेकर हे निवडणूक प्रतिनिधी म्हणून समोर येत आहेत. तर काँग्रेसकडून अभिजित वंजारी, सतेज पाटील हे प्रतिनिधी आहेत. अनिल पाटील, संजय बनसोडे हे अजित गटाचे प्रतिनिधी असतील. तर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि त्यानंतर ही महत्त्वाची अपडेट समोर येते. भाजपकडून प्रवीण दरेकर हे निवडणूक प्रतिनिधी म्हणून समोर येत आहेत आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृष्णात यांच्याकडे जाऊयात. कृष्णात, काय अधिक माहिती या संदर्भात? प्रत्येक उमेदवाराला आपला एक प्रतिनिधी जो आहे तो काउंटिंगसाठी द्यावायचा असतो आणि त्यानुसार प्रत्येक उमेदवाराकडून आपला प्रतिनिधी जो आहे तो दिला गेलेला आहे. हा प्रतिनिधी प्रत्येक मतपत्रिकेवर लक्ष ठेवेल आणि जर समोरच्या बाजूची किंवा जे चुकीचं घडत असेल, एखादा अंक जो आहे तो चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला असेल तर यावर सर्व लक्ष ठेवेल. संबंधित मतमोजणी अधिकारी हे तर असतातच, परंतु दोन्ही बाजूचे जे मतदार प्रतिनिधी, काउंटिंग प्रतिनिधी आहेत ते देखील असतात आणि त्यामुळं एकमेकांच्या मतपत्रिकांवर आक्षेप देखील घेतला जाऊ शकतो. आणि मागच्या वेळची निवडणूक ही अशा आक्षेपामुळेच जवळपास रात्री 12 वाजेपर्यंत चालली होती आणि त्यानंतर 12-1 वाजता हा निकाल मागील वेळेचा जाहीर झाला होता. आणि अशा प्रकारचे जर आत्ता जरी एकमेकांवर आक्षेप प्रत्येक मतपत्रिकेवर घेत राहिलं तर मात्र आणखी वेळ कालावधी मतमोजणीला लागू शकतो. त्यामुळे ह्या मतमोजणी प्रतिनिधीवर महत्त्वाची जबाबदारी असते की आपल्या उमेदवाराची मतपत्रिका ही बरोबर आहे का आणि समोरच्याची जर चुकीचं असेल तर त्या ठिकाणी आक्षेप घेतला जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या जे मतदार प्रतिनिधी आहेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सध्या असलेली पाहायला मिळते. नक्कीच अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्या पक्षाच्या त्या नेत्यांकडे देण्यात आलेली आहे. कृष्णात, तर अजून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते, आपण पाहूयात. अनिल देसाई, अनिल परब हे ठाकरे गटाचे प्रतिनिधी आहेत. या क्षणाची महत्त्वाची बातमी. सुनील प्रभू आणि अरविंद सावंत ठाकरे गटाचे प्रतिनिधी म्हणून समोर आले. तर अनिल देसाई, अनिल परब हे ठाकरे गटाचे प्रतिनिधी असतील. सुनील प्रभू आणि अरविंद सावंत हे ठाकरे गटाकडून प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आलेले आहेत. या क्षणाची दुसरी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सुनील प्रभू आणि अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे प्रतिनिधी म्हणून समोर आलेले आहेत. अनिल देसाई, अनिल परब हे ठाकरे गटाचे प्रतिनिधी म्हणून समोर येत आहेत. तर सुनील प्रभू आणि अरविंद सावंत ठाकरे गटाकडून प्रतिनिधी म्हणून त्यांना नेमण्यात आलेलं आहे. तर आपण अधिक माहिती घेण्यासाठी, आज विधान परिषद निवडणुकीसाठीचा महत्त्वाचा दिवस आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा योगेशजींकडे जाऊयात. योगेशजी, विधान परिषद निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया नेमकी काय असते याबाबत आमच्या प्रेक्षकांना सोप्या भाषेमध्ये तुम्ही काय सांगाल? खरं तर
ही जी निवडणूक असते ही खरं तर मतमोजणी या निवडणुकीची प्रक्रिया जी असते ती जरा थोडी किचकट असते. यामध्ये 2 प्रकारच्या निवडणूक होतात. यामध्ये प्रथम पसंतीची मते उमेदवाराला दिली जातात आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं सुद्धा दिली जातात. प्रथम पसंतीची मते ज्या उमेदवाराला सर्वाधिक मिळतील तो जो उमेदवार असतो तो या ठिकाणी विजयी म्हटला जातो. मात्र द्वितीय क्रमांकाची मतं सुद्धा ती तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याला मिळायला हवी. एकूणच यामध्ये क्रॉस वोटिंग होण्याची जी शक्यता आहे ती लक्षात घेऊन कोणते मतदार हे वेगवेगळ्या पक्षांना द्वितीय क्रमांकाची मतं देतात याकडे खरं तर यावर सगळं हे भवितव्य अवलंबून असेल. मात्र एकूणच हे गुप्त मतदान असल्यामुळे हे समोर येणार नाही. मात्र एकूणच रंगत जी आहे ती उत्तरोत्तर वाढताना आपल्याला दिसेल. जसं जसं काउंटिंग सुरू होईल तशी यातली रंजकता वाढेल. कारण प्रथम पसंतीची वोट जाहीर झाल्यानंतर खरं दुसऱ्या क्रमांकाचे कोणाला मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागेल आणि हे संपूर्ण चित्र डिक्लेअर होण्यासाठी मध्यरात्र होण्याची अपेक्षा या ठिकाणी आहे. म्हणजे जवळजवळ 12 ते 1 वाजेपर्यंत निकाल समोर येतील अशी शक्यता आहे. नक्कीच 12 ते 2 वाजेपर्यंत निकाल देखील समोर येणार आहेत. आणि धन्यवाद योगेशजी तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल.